मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 22 अति तिथं माती या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली? उत्तर, संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने आत्ताच्या आत्ता राज्यात दवंडी पिटवून आजपासून राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं अशी आज्ञा केली. जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही? उत्तर, जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन सांगू शकला नाही कारण राजाने सगळं गाण्यात सांगायचं म्हणून आज्ञा केली होती. ही नाटिका तुम्हाला वर्गात सादर करायची आहे, त्यासाठी किती मुले लागतील? उत्तर, ही नाटिका वर्गात सादर करायची असल्यास त्यासाठी नाटकातील मुख्य 10 पात्रे आणि राजाची प्रजा आणि इतर दरबारी प्रजाजन मिळून वर्गातील सर्वच मुले लागतील. प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. चक्रमादित्य राजाच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पाठातील कोणत्या वाक्यावरून कळते? उत्तर, चक्रमादित्य राजाच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पाठातील प्रधानजींच्या पुढच्या वाक्यावरून कळते. गोरगरीब खूप कष्ट करत आहेत, फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत. 4-2 साथीचे रोग आले, त्यात 100-500 माणसं गेली इत्यादी वाक्यावरून कळते. या पाठातील कोणती वाक्य वाचून तुम्हाला हसू येते? उत्तर, गवई बुवा तुम्हाला काय येते? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. हे वाक्य वाचून मला हसू येते. चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे कोणत्या वाक्यावरून कळते? उत्तर, गवई बुवा तुम्हाला काय येते? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. या वाक्यावरून चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते हे कळते. महाराजांची कोणती आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही असे तुम्हाला वाटते? असे का वाटते? उत्तर, राज्यातील सगळ्या लोकांनी गाण्यातच बोलायचे ही आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही कारण काही अतिमहत्त्वाच्या गोष्टी गाण्याच्या माध्यमातून सांगताना खूप उशीर होतो. तसेच व्यावहारिक जीवनात गाण्याचा वापर केल्यास बोलताना घोळ होतो.
या पाठाला अति तिथं माती हे नाव का दिले असावे? उत्तर, या नाटिकेतील राजा चक्रमादित्य यांनी कोणताही विचार न करता राज्यात सर्वांनी गाण्यातच बोलण्याची दवंडी पिटवून आज्ञा दिली. त्यामुळे प्रत्येकजण बोलताना गाण्यातच बोलू लागला. इतकेच नाही तर ज्यावेळी राजवाड्याला आग लागली ही बातमीसुद्धा सेवक राजाला गाण्याच्या माध्यमातून सांगू लागला. त्यामुळे बातमी सांगण्यास उशीर झाला आणि तोपर्यंत राजवाडा जळून खाक झाला होता. अशा प्रकारे राजाने सर्वांना गाण्यातच बोलण्यास सांगून गोष्टीचा अतिरेक केला आणि त्यामुळे त्याचा राजवाडा जळून खाक झाला. म्हणून या पाठाला अति तिथे माती असे नाव दिले असावे. प्रश्न 3 वाक्यात उपयोग करा. अ. साखरेसारखा गोड. उत्तर, सोहमचा स्वभाव साखरेसारखा गोड आहे. आ. उत्तेजन देणे. उत्तर, स्पर्धेत भाग घेण्यासाठी शिक्षक मुलांना उत्तेजन देतात. ई. हसून हसून पोट दुखणे. उत्तर, वर्गातील विनोद ऐकून सर्वांचे हसून हसून पोट दुखू लागले. मुलांनो, या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.